महाराष्ट्र जम्परोप संघटना आणि नाशिक जम्परोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये विभागीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली। दिनांक 11 सप्टेंबर दरम्यान नांदेडला होणाऱ्या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेसाठी या खेळाडूंचा संघ पाठविण्यात येणार आहे। टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 100हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता। चुरस आणि रोमहर्षक वातावरणामध्ये स्पर्धा पार पडली। 12 आणि 14 वयोगटात झालेल्या या स्पर्धेत मुले आणि मुलींनी सहभाग नोंदविला। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनचे सचिव दीपक निकम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला। या प्रसंगी सचिव विक्रम दुधारे, सहसचिव तन्मय कर्णिक, क्रीडा प्रशिक्षक गणेश डोखळे, मनीषा काठे, राजू लोंकड, नमन गंगवाल उपस्थित होते। प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर विक्रम दुधारे यांनी स्पर्धेचा गोषवारा विशद केला। अंबेजोगाई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये काही खेळाडूंना त्या दिवशी महाराष्ट्र बंदमुळे सहभागी होता नाही आल्यामुळे आपल्या महाराष्ट्राचे सचिव श्री दीपक निकम सरांनी आपल्याला अजून एक चान्स देत की विभागीय स्पर्धेचं आयोजन केलेलं व त्या निवड चाचणीला नाशिक विभागातून भरभरून मुलं आल्यामुळे मी त्यांचं पण स्वागत करतो व तसेच आता येथील पुढून होणाऱ्या 11 ते 15 नांदेड येथे होणाऱ्या महाराष्ट्र ऑल इंडिया चॅम्पियनशिपसाठी नॅशनलसाठी ज्या खेळाडूंची निवड होणार आहे ती नॅशनल स्पर्धा 11 ते 15 या दरम्यान तिथे संपन्न होणार आहे। तर इथून निवडलेला संघ तिथे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल व त्याचप्रमाणे सरांनी आम्हाला हा दुसरा चान्स दिल्याबद्दल मी त्याचं धन्यवाद करतो। जास्तीत जास्त पदक जिंकून अपकमिंग टीम ही चॅम्पियनशिप ट्रॉफी किसनलाल बोरा हायस्कूलने जिंकलेली तर सगळ्यांनी टाळ्यांनी स्वागत करायचं। या स्पर्धेमध्ये दिंडोरी तालुक्यातील वणी येथील श्री किसनलाल बोरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावली। ग्रामीण भागातील असूनही प्रथमच शहरी भागातील खेळाडूंवर मात देत किसनलाल बोरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी स्पर्धेवर आपला ठसा उमटविला। याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते बोरा स्कूलच्या खेळाडूंना अपकमिंग ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं। या स्कूलचे क्रीडा प्रशिक्षक गणेश डोखळे यांनी या खेळाडूंना घडविण्यात बहुमूल्य योगदान दिल्याने आयोजकांनी त्यांचेही कौतुक केले। दीपक निकम पाटील यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा प्रदान केल्या। आज कालिका मंदिर येथे महाराष्ट्र जम्परोपच्या आधिपत्याखाली नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशन यांनी विभागीय निवड चाचणीचं आयोजन केलेलं होतं। या निवड चाचणीला नाशिक विभागातून जवळपास 100-125 खेळाडूंनी सहभाग नोंदवला। या 100-125 खेळाडूंनी सहभाग नोंदवला असता त्यातील बऱ्याचशा खेळाडूंची निवड ही पुढील नांदेड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरता झालेली आहे। ती निवड जी झाली आहे त्याची घोषणा विक्रम सरांनी आता नुकतीच केली।
त्यांची नावं देखील आज जाहीर होती। तर या स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू हे 12 ते 14 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतील आणि महाराष्ट्राचं नाव नोंदवतील। महाराष्ट्रातर्फे आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतील। तर त्या खेळाडूंना मी राज्य संघटनेतर्फे शुभेच्छा देतो। विभागीय निवड चाचणी स्पर्धेत लक्षणीय यश मिळविणाऱ्या खेळाडूंना मेडल्स देऊन गौरविण्यात आलं। या प्रसंगी आनंद चकोर, वैशाली मत्सागर, मयूर गुरव, प्रदीप राठोड यांच्यासह क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी उपस्थित होते। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक।